नमस्कार. आज आपण पुन्हा एका नवीन प्रश्नाची चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला जातो की मिनिमम प्रॉफिट किती असावा. आता मिनिमम प्रॉफिटपेक्षा सफिशियंट प्रॉफिट असं आपण म्हणूया. माझ्या दृष्टीनं ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टी कव्हर होणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर सगळ्यांनाच माहिती आहे आपले जे काही बिझनेस एक्सपेन्सेस असतात ते तरी कव्हर व्हायलाच हवेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट येते म्हणजे ज्यांचे समजा लोन्स असतील त्या लोनचं जे रिपेमेंट असतं ते त्याच्यामध्ये कव्हर होणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोनचे 2 भाग होतात ऍक्च्युली रिपेमेंटचे. एक असतो इंटरेस्ट, दुसरा असतं प्रिन्सिपल. इंटरेस्ट पोर्शन हा आपला एक्सपेन्सेसला येतो, तो तुम्ही बिझनेस एक्सपेन्स म्हणून पकडू शकता. पण बऱ्याच वेळेला जे प्रिन्सिपल रिपेमेंट असतं, जो हप्त्यातनं जे प्रिन्सिपल जात असतं ते सुद्धा प्रॉफिटमधनं जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे की तो प्रॉफिटमध्ये कव्हर व्हायला हवा. तिसरी गोष्ट अशी असते की समजा तुम्ही पर्सनली तुमची सॅलरी पर्सनल एक्सपेन्ससाठी सॅलरी जर घेत नसाल तर ते पण पर्सनल एक्सपेन्सेस तुमचे कव्हर होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढची गोष्ट अशी आहे की आपण त्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो. कॉस्ट ऑफ कॅपिटल कव्हर होणं गरजेचं आहे. जे व्यवसायाला लागण्यासाठी जे काही आपण फंडिंग उभा केलेलं असतं त्यांची जी काही कॉस्ट आहे, उदाहरणार्थ बँकेचे लोन असतील तर बँकेचं इंटरेस्ट कव्हर होणं, आणि तुम्ही जर स्वतःचे पैसे टाकले असाल इक्विटी म्हणून तर इक्विटीसाठी जे काही रिटर्न अपेक्षित आहे तो कव्हर होणं गरजेचं आहे. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या त्याच्यामध्ये कव्हर झाल्या पाहिजे. त्याचबरोबर समजा तुम्हाला काही सरप्लस कॅश की जनरली आपल्या असेट ॲडिशनसाठी लागते. बऱ्याच वेळेला जुने असेट कमी झालेले असतात, नवीन वाढवायचे असतात. त्याच्यासाठी जर काही कॉर्पस आपल्याला पाहिजे असेल तर त्याचा थोडाफार रिझर्व त्यामध्ये कव्हर झाला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या प्रॉफिट अमाऊंटमध्ये कव्हर होत असतील तर त्याला आपल्याला सफिशियंट प्रॉफिट किंवा मिनिमम प्रॉफिट किती मिळवावा ह्याचं टार्गेट आपल्याला सेट करता येईल.